कोडपाचोडच्या मैदानात आहे. आश्रमाता केसरी मैदान संपन्न झालं आणि फायनलचा फेरा पळाला आणि आज खऱ्या अर्थाने मनोहर भाऊ जे लखन बैलाचे मालक आणि एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आहे महाराष्ट्रात, एक वेगळी ओळख आहे. त्या मनोहर भाऊंचा आज कुठेतरी वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं गिफ्ट ज्या लखनवर भाऊने आजपर्यंत जीव ओवाळून टाकला, दोघाही भावाने सर्जेराव भाऊ असतील, मनोहर भाऊ असतील, त्याच लखनने आज कुठेतरी मालकाची शान राखली म्हणावं लागेल आणि मान उंचावेल असं काम केलं. या मैदानात वाढदिवसाचं गिफ्ट दिलं. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ काय सांगाल? माझ्या मते गटापासून तुम्ही मैदानात होता. हा होतो. मनोहर भाऊ नव्हते पण तुम्ही होते आणि तेवढी भरून काढली लखनच्या सपोर्टसाठी. नाही काय झालं आता आपल्या भागात मैदान जास्त भरवायचे ठरवले, त्यात मैदानही चांगले चालू झाले आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरला लागूनच एक 15-20 किलोमीटरवर मैदान असल्यामुळं मग मला वेळ होता. मग मी आलो तर चांगला म्हणजे गटाला असेल, सेमीला असेल आणि फायनलला असेल तर लखन एकदम चांगल्या ताकदीने पळाला आणि व्यवस्थित पळाला. तसं आज इथं जेवढ्या गाड्या मालकांनी बैलांनी भाग घेतला ते सगळेच खूप चांगले पळाले. भले एखादा गटाला हारला असेल तर त्याचंही खूप मोठं म्हणजे अभिनंदनच आहे, परंतु लखन आज चांगला पळाला आणि एक नंबर केला त्याचं विशेष अभिनंदन आहे. नेहमी तुमचा प्रत्येक नंदीला प्रत्येक बैलाला सपोर्ट असतो, कुठलाही बैल जिंकतो त्याच्यात तुम्ही समाधान मानता. आज सेमीला जी परिस्थिती झाली होती, 9 नंबरचा सेमी त्या ठिकाणी सगळे धुरंधर महाराष्ट्रभरात ज्यांनी हिंदकेसरी मान पटकावलं त्या सेमीमध्ये लागलेले होते, त्यावेळेस काय नाही काहीच नाही वाटलं. मला असं वाटत होतं कोणताही जिंकला तो आपलाच आहे. हा आणि माझं बाब्या असेल, लालबादशाह असेल याच्यावर बी तर विशेष प्रेम आहे. आणि तुम्ही बघितलं असेल गटाला जेव्हा बाब्या आणि लालबादशाहने गट पास केला तर त्या लालबादशाहवर माझं चांगलं प्रेम आहे म्हणून मी त्यावेळेस बक्षीस पण पुकारलं. आणि शेवटी गाडी साईडनं लागली की थोडंफार प्रमाणात 19-20 होत राहतं म्हणून म्हणजे त्या सेमीबद्दल लगेच जिंकला हरला असं मला त्याच्यात काही वाटत नाही. तो हिंदकेसरी मैदानात कुठेतरी हिरमोड झाला होता प्रेक्षकांचा, लखनवर प्रेम करता त्या लोकांचा कुठेतरी हिरमोड झाला होता. तर ती कसर भरून काढली आज? नाही त्याची खासियत जरा घरच्या मैदानावर आहे ना, तो प्रेक्षकाला नाराज करतो. कारण याच्या अगोदर जेव्हा सेकंदाचं मैदान झालं होतं करोडीमध्ये तर त्यावेळेस कैलास भाऊनी मला वाटतं बुलेट बक्षीस ठेवलं होतं, तर त्यावेळेस बी आपला पहिला नंबर झाला नव्हता, दुसरा नंबर झाला होता. आणि त्या दिवशी पण सेमीला. आणि असं आहे बघा, माझं तर म्हणणं आहे की कधी कधी आता बघा हरला काय जिंकलं काय यांनी नाव केलं, पूर्ण महाराष्ट्रात भारतात नाव झालं, तर त्याचं आता तो नुसता खोट्यावर बी असला मैदानात. मी तो म्हणतो एखाद्या मैदानात नुसतं जाऊन फिरून बी आला तरी ते तो जिंकल्यासारखाच आहे. त्याच्यामुळे तो विषय नाही. राहिला प्रश्न आपल्या भागातला आपल्या घरच्या मैदानावर तर ते काहीतरी थोडं बॅड लक राहतं नेहमी. मनोहर भाऊला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं नाही 100%. आज मनोहर शेठचा वाढदिवस होता म्हणून मनोहर शेठच्याच नावावरती पळतो तर त्याच्यामुळे तो आज चांगला पळाला आणि नेहमी चांगला पळतो. पण कधी कमी असतं काही जास्त असतं. आज बरोबर तंत जुळून आलं. सोबतचा जो थार होता, थारच ना तो पण चांगला पळाला आणि मनोहर शेठला आज वाढदिवसाचं नंबर 1चं बक्षीस मिळालं, गिफ्ट मिळालं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.